नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। कोरोनाचा फैलाव वेगाने सुरू झाल्याच्या बातम्या आहेत। भारत सरकारच्याकडून अधिकृतरित्या दिवसभरामध्येच 40 रुग्ण सापडल्याची माहिती देण्यात आली आहे। ही चिंतेची बाब आहे। याचं कारण असं की हे 40 रुग्ण परदेशातूनच आलेले आहेत असं आता ठामपणे सांगता येणार नाही। आणि याचा दुसरा अर्थ असा की जी व्यक्ती परदेशातून आलेली आहे त्याच्यामुळे भारतात कम्युनिटी इन्फेक्शन अर्थात इथे असलेल्या लोकांना संसर्गाची लागण सुरू झाल्याची ही लक्षणं आहेत। आत्ताच्या घडीला पहिल्या टप्प्यामध्ये 40 जणांचा एका दिवसात संसर्ग होण्याची ही पहिलीच घटना आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना अत्यंत सतर्क राहणं गरजेचं आहे। मात्र प्रत्यक्षात थोडंसं आजूबाजूला डोकावून पाहिलं तर काय दिसतं आहे त्याच्याकडेही लक्ष टाकायला हवं। कोरोना महानगरांमध्ये अत्यंत वेगाने पसरला आणि खास करून त्या महानगरात पसरला जिथे आंतरराष्ट्रीय प्रवासी किंवा आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या व्यक्ती अधिक संख्येने असतात आणि परिणामी महाराष्ट्र आणि त्यात सुद्धा मुंबई सर्वाधिक बाधित झाल्याचं समोर आलं। या मुंबईत बहुसंख्य असलेले परप्रांतीय मजूर आता मात्र आपापल्या मूळ गावी निघालेले आहेत। तीच कथा काही अंशी पुण्याची आहे। हे मजूर ज्या पद्धतीने आपल्या गावाकडे निघाले आहेत तो आता खऱ्या अर्थाने चिंतेचा मुद्दा आहे। पण एका बाजूला हे मजूर आपापल्या मूळ गावी परतत असल्याची गोष्ट समोर येत असली तरी पण केवळ मजूरच आपला मूळ ठिकाण सोडून दुसऱ्या बाजूला जात आहेत, स्थलांतरित होत आहेत असं नाहीये। अनेक सुशिक्षित माणसं जी निम महानगरी क्षेत्रामध्ये आहेत ती सुद्धा शक्य तितक्या पद्धतीने आपापल्या कामाच्या ठिकाणाहून आपापल्या निवासाच्या किंवा मूळ गावी जाताना आढळतात। यामध्ये अनेक सुशिक्षित आहेत, अर्धशिक्षित आहेत, सरकारी कर्मचारी आहेत आणि त्याच घटनाक्रमामुळे आता ग्रामीण भागामध्ये कोरोनाची लागण होण्याची शक्यता व्यक्त होते। त्याच संदर्भातली आजची लक्षवेधी चर्चा, कोरोना गावाकडे निघाला। आजच्या या चर्चेमध्ये आपल्या बरोबर कोण कोण सहभागी होत आहे त्यांचा परिचय मी आता आपल्याला करून देतो। आपल्या सोबत आहे डॉक्टर अमोल अन्नदाते, आरोग्य विश्लेषक आहेत। त्याचबरोबर डॉक्टर राजेंद्र बर्वे, मानसोपचार तज्ञ आहेत। भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता शिवराय कुलकर्णी आपल्या सोबत आहेत आणि गोपाळ तिवारी काँग्रेसचे प्रवक्ता आहेत। ते सरकारचं प्रतिनिधित्व या चर्चेमध्ये करणार आहेत। मला एक थेट प्रश्न आता या चर्चेच्या सुरुवातीला करायचा आहे तो मानसोपचार तज्ञ राजेंद्र बर्वे यांना। ते आपल्या सोबत काही क्षणात जोडले जातीलच अशी सूचना आहे। मात्र आत्ताच्या घडीला मला एक दुसरा प्रश्न गोपाळ तिवारींना आधी विचारावा लागतोय, तो असा की लोकांनी घरात राहावं अशी वारंवार सूचना करून सुद्धा लोक घरात न राहता प्रचंड मोठ्या संख्येने प्रवास करत ठिकठिकाणी आपापल्या मूळ गावी, मग ते बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, पश्चिम बंगाल असेल, इथे जाताना दिसतात। याचा धोका आपल्याला लक्षात येतोय का? लोकांचं हे स्थलांतर टाळता येऊ शकतं का? प्रसादजी, जे बाहेर गावचे मजूर आहेत आणि ते आपापल्या गावी जाणं त्याच्याविषयी त्यांना पर्याय नाही। कारण आता 31 मार्च पर्यंत जर सगळीकडे बंद करायचं ठरवलेलं आहे आणि त्याची जर प्रिकॉशन घ्यायची असेल तर साहजिकच ते मजूर त्या ठिकाणी त्यांना, कारण इतके दिवस इथे राहणार ते हाताने ते अनेक जण एकेका रूम मध्ये 10-10, 15-15 जण राहतात। अनेक ते सराफी व्यवसायात मजुरी करत असतील, बांधकाम मध्ये करत असतील, बिहार, यूपी, बंगाल अनेक मजूर आहेत। परंतु त्यांना आता त्यांचे कुटुंबीय पण चिंतेत। अशा परिस्थितीत मला असं वाटतं की यासाठी सरकारनं रेल्वे गाड्यांच्या कोचमध्ये त्यांना रेल्वेत बसताना प्रिकॉशन घेतली पाहिजे, ती यंत्रणा उभी केली पाहिजे, त्यांची तपासणी करून किमान ते आपण डिटेक्टर म्हणतो टेम्परेचर आहे का किंवा अशी प्राथमिक तपासणी करून जेवढे सीट्स आहेत तेवढेच त्यांना बसवलं केलं पाहिजे। त्यांना आता किमान जाण्यापुरतं मोफत प्रवास केला पाहिजे रेल्वेने।
कारण ही असं युद्ध पातळीवर जर आपण ह्या सुविधा त्यांना नाही दिल्या तर हे फार मोठा धोका पत्करतोय आपण. म्हणजे संपूर्ण मनुष्य म्हणजे हानी होऊ शकते याच्यामध्ये. बर, आता गोपाळ तिवारी, आपण जो तपशील इथे मागणी स्वरूपात नोंदवला त्याच्या संदर्भातली एक माहिती या निमित्तानं चर्चेमध्ये मी आपल्या सगळ्यांच्यासाठी देतो. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या प्रवाशांचं शारीरिक तापमान मुंबईतून आणि त्याचबरोबर पुण्यातून ते निघत असताना नोंदवलं जात आहे. हे राज्यातल्या इतर महत्त्वाच्या स्टेशन्सवरही केलं जावं अशा प्रकारचे निर्देश आहेत. डब्यांमध्ये मात्र दुर्दैवानं स्वच्छता आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर या दोन गोष्टी राखल्या जात नाहीयेत. गाड्या खचून निघालेल्या आहेत मुंबईहून उत्तर प्रदेशकडे, बिहारकडे, पश्चिम बंगालकडे. आता या निमित्तानं पुढचा प्रश्न माझा डॉक्टर राजेंद्र बर्वे यांना आहे. बर्वे सर, समाज मनातला हा कोणता मुद्दा आहे आणि कोणता परिणाम आहे की जो अशा स्थितीनं सुरक्षित जागी जाण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतोय? घरात राहण्यापेक्षा या भागापासून दूर जाणं अधिक चांगलं, या निष्कर्षाप्रत येऊन हे स्थलांतर सुरू झालंय. कोणतेही संकट आल्यानंतर आपल्या स्वकीयांच्या बरोबर असणं आणि आपल्या जो काही गाव आहे त्याच्या जवळ असणं खूप माणसांना सुरक्षित वाटत असतं. अशा अर्थाने की आतापर्यंत आपण या कामानिमित्त वेगळे राहत होतो, परंतु आता जर संकट समय आलेला आहे तर आपण आपल्या घरी असलेलं बरं, अशी सर्वसाधारणपणे सुरक्षिततेच्या दृष्टीने माणसाची हालचाल सुरू होते. आपणही कुठे बाहेर असलो तर घरी कधी एकदा आपण जातो असं आपल्याला वाटत असतं. घर आपल्याला अधिक सुरक्षिततेची जागा आहे असं वाटत असतं. परंतु ही जरी समाज मानसिकता असली तरी प्रत्यक्षामध्ये आत्ता यांनी सांगितलं त्याप्रमाणे गाडीमध्ये प्रचंड गर्दी आहे आणि मुंबईमध्ये आत्तापर्यंत असं लक्षात आलं की मुंबईचं एक्सपोजर हे जास्त आहे. तेव्हा हा सगळा प्रवास उलटा प्रवास होतो आहे की पुन्हा गावात, शहरातनं परत गावाकडे आपण इन्फेक्शन घेऊन जाणार का, एक्सपोजर घेऊन जाणार का, असा प्रश्न निर्माण होतोय. म्हणजे एक मानसिक घटक आहे की आपल्याला असुरक्षित वाटतं म्हणून आपण जातोय, आपल्या इकडे काही उद्योग नाही म्हणून आपण जातोय. पण तरी सुद्धा या गोष्टीची ज्या गांभीर्याने समाजाने विचार करायला पाहिजे तो समाज विचार करतोय असं मला वाटत नाही. तुमच्या लेखी समाजातून कशा प्रकारची प्रतिक्रिया यावर यायला हवी? कारण झालंय असं की मजुरांना काम नाही तर त्यांना बिना कामाचं पोषणं हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि जो व्यावसायिक दृष्ट्या परवडणारा नसल्यामुळे त्यांच्या मुकादमांनी पण त्यांना मोकळं केलेलं दिसतंय कामातून आणि त्याच्याचमुळे ती माणसं आता मग आपापल्या गावाकडे निघालेली दिसतात. तर समाजाने यात काय केलं पाहिजे? माझ्या मते समाजाचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं आहे. आपल्या बरोबरची राहणारी जेवढी माणसं आहेत, आपल्या परिचयातल्या माणसांचा जरी आपण थोडा सांभाळ केला, आपल्याकडे कामाला येणाऱ्या माणसांकडे, ते त्यांना जायचं असतं गावाला तर आपल्याला जाऊ नये, इथेच राहावं. माझ्या ड्रायव्हरला मी सुट्टी देऊन सांगितलं की तुम्ही घरी थांबा, आणखी कुठे जाऊ नका. आमच्याकडे काम करणाऱ्या बाईला सांगितलं की तुम्ही कुठे जाऊ नका पण घरीच राहा. कारण तुम्ही घरी असताना तुम्हाला जितकी सुरक्षिततेची काळजी घ्यायला पाहिजे तितकी आपण घेऊ शकतो. गावामध्ये गावातलं सार्वजनिक आरोग्य शहरापेक्षा वाईट अनेक वेगळ्या कारणांनी आहे. तर त्यावेळेला तिथे सुद्धा या गोष्टीची पुरेशी सुरक्षितता लोक बाळगतील, इतकी समंजसपणे वागतील याच्याविषयी जरा माझ्या मनात शंका आहे. अगदी डॉक्टर राजेंद्र बर्वे, अगदी नेमकी आणि मुद्द्यावर आपण चर्चा घेऊन आलेला आहात. धन्यवाद त्याच्यासाठी. डॉक्टर राजेंद्र बर्वे यांच्या याच मुद्द्याला अनुषंगानं मी पुढे नेताना शिवराय कुलकर्णी यांना विचारेन. शिवराय कुलकर्णी, आपल्याला विदर्भात अशा पद्धतीनं स्थलांतर कसं दिसतं आहे? कुठून कुठे स्थलांतर होताना आपण पाहता आहात? अतिशय आजच्या विषयाला तुम्ही जे शीर्षक दिलेलं आहे प्रसादजी ते अत्यंत समर्पक आहे की कोरोना गावाकडे निघाला. हे जे तुमचं शीर्षक आहे हे अत्यंत समर्पक शीर्षक आहे. लोक विदेशातून आले, पहिल्या स्टेपमध्ये ते घेऊन आले आणि इथे कोरोनाग्रस्त आपल्याला आढळले. आता त्यांच्यामधून संक्रमण होण्याची वेळ आहे. आता विदर्भातल्या अमरावती, पश्चिम विदर्भ आणि नागपूर पर्यंत विचार केला तर ती मोठी संख्या ही पुण्यामध्ये आहे आणि स्वाभाविकपणे पुण्यावर संकट ओढवलं पहिले
तर पुण्यातली ही सगळी गर्दी आता इकडे पुन्हा अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांकडे परत यायला लागलेली आहे. मोठी गर्दी दुसरी नागपूरकडे आहे. नागपूर देखील एक संवेदनशील केंद्र बनलं आहे. त्यामुळे नागपूरचेही लोक परत आपल्या आपल्या गावाकडे जायला निघालेली आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत असं वाटत होतं की पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, मोठ्या शहरांमध्ये, महानगरांमध्ये हा आकार आहे. पण आता ही माणसं जेव्हा इकडे परत यायला लागली तेव्हा लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण अशी झाली की या माणसांनी करिअर म्हणून काम करू नये. कॅरियर म्हणून हे जर का घेऊन आले तर ही भीती असणं स्वाभाविक आहे. एकच सुरू आहे, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे हे अगदी सगळं बरोबर आहे. अजून नागपूर वगळता, यवतमाळ अपवाद वगळता बाकी जिल्हा स्थानाहून किंवा बाकी ग्रामीण भागातून अजून एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. अगदी म्हणजे आपण आताच्या घडीला केवळ आणि केवळ आभार व्यक्त करू शकतो देवाचे, ज्यांचा विश्वास त्या देवावर आहे त्यांच्या बाबतीत, किंवा स्वतःचेच आभार व्यक्त करण्याची ही वेळ आहे की ग्रामीण भागात, ज्या ग्रामीण भागाचा उल्लेख आपण केला तिथे अजून एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. डॉक्टर अमोल अन्नदाते, आता खरा मुद्दा येतो पुढे, दुसरा मुद्दा महत्वाचा की ग्रामीण भागातल्या आरोग्य व्यवस्थेचं सक्षमीकरण आणि त्याचं या आव्हानाला तोंड द्यायला तयार असणं. तुमचं निरीक्षण काय याबद्दलचं? माझं निरीक्षण मी सविस्तर पटकन सांगतोच, पण त्याआधी एक मुद्दा मला स्पर्श करायचा आहे जो खूप महत्वाचा आहे आपल्या चर्चेत आलेला. हे मुंबईहून किंवा पुण्यावरून जे काही लोक बाहेर येत आहेत आणि स्टेशनवर जे काही थर्मल डिटेक्टर्सनी त्यांचं तापमान तपासलं जात आहे, याच्यासारखा बंपक प्रकार हा आपल्या सार्वजनिक आरोग्याच्या जगाच्या इतिहासात कुठला नसेल. कारण पहिली गोष्ट, तुम्ही त्याचे व्हिडिओज बघितले असतील तर हे थर्मल टेम्परेचर हे 1 सेंटीमीटर, आम्ही आमच्या वॉर्डमध्ये तपासतो, पण हे 1 सेंटीमीटरच्या अंतरावर तपासायचं असतं. हे कोणाला कसं, अगदी विमानतळावरच्याही लोकांना कसं माहित नाहीये इतकी साधी गोष्ट, याचं मला राहून राहून आश्चर्य वाटतंय. अगदी लांबून 3 फूट 4 फुटांवरून हे टेम्परेचर तपासलं जात आहे. आणि त्याच्या पलीकडे जे तुम्ही एखादी पॅरासिटामॉलची गोळी घेतली, तुमचं तापमान उतरलं आणि मग तुम्ही गेलात तर तुम्ही कसं काय त्या साखळीत सापडणार? तर मला वाटतं ते तुमचे मेटल डिटेक्टर जे लावले होते बॉम्ब स्फोटांनंतर, ज्याच्या आजूबाजूने लोक निघून जायची, तशी ही थर्मल डिटेक्टर्स आहेत. आता ग्रामीण आरोग्याच्या तत्परतेबद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तालुका पातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्र खूपच लांबची गोष्ट आहे. तालुका पातळीवर जी काही शासकीय आरोग्य यंत्रणा आहे, उपजिल्हा रुग्णालय आहेत, अगदी जिल्हा रुग्णालय आहेत, तिथे ही पॉझिटिव्ह रुग्ण आल्यावर नेमकं काय करायचं हे कोणालाही नीट माहित नाहीये. आणि याची एकदम प्रातिनिधिक उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. 4 दिवसापूर्वी मी ज्या तालुक्यात राहतो तिथे वैजापूर, अगदी कन्नड, या 2 तालुक्यांना लोक आजही आम्हाला येऊन भेटतायत. आम्ही त्यांना सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला पाठवतोय. आम्ही तिथे ते जाऊन सांगतायत की माझा कन्फर्म कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाशी संपर्क आलेला आहे. मी वैष्णोदेवीला गेलो होतो, मी दिल्लीला गेलो होतो, पण त्यांना तोंडी बऱ्याचदा सांगितलं जाते की तू आता औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात निघून जा किंवा तू घाटीत निघून जा, आमच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादला निघून जा. अशा प्रकारे. आणि एक असा कन्फर्म रुग्ण होता जो लॉस्ट टू फॉलोअप झाला. तो 2-2.5 दिवस सापडलाच नाही, तो कुठल्या गावी होता. तर त्याच्यानंतर कुठलं वाहन त्यांना घेऊन जाणार आहे, त्याच्या पलीकडे हे सगळे प्रश्न काय आहेत. इथे तळागाळातल्या डॉक्टरांची ही चूक आहे असं म्हणता येणार नाही. जिल्हा पातळीपासून, जिल्हाधिकाऱ्यांपासून कुठलेच आदेश इथे येत नाहीयेत. 5 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक झाली, त्याच्यानंतर कुठलीही हालचाल झालेली नाही. 3 दिवसापूर्वी आरोग्य संचालकांनी एक बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये फक्त त्या लोकांना मी बोललोय, या सगळ्या लोकांना, आणि त्याच्यात फक्त असं सांगण्यात आलं की 1.5 लाख रुपये तुम्हाला प्रत्येक उपजिल्हा रुग्णालयाला, तालुक्याला आम्ही अलॉट करतोय आल्यावर, पैसे आल्यावर. 45 कोटी जे सगळ्या विभागीय आयुक्तांकडे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की निधी देऊ, त्या निधीचा अजून कुठेही पत्ता नाही. ते पैसे कधी येणार आहेत कोणाला माहित नाही. आणि या 45 कोटींचं नेमकं नियोजन कसं असणार आहे, इथे सांगितलं गेलंय की तुम्ही आम्हाला एक रिक्वायरमेंट द्या 1-1.5 लाखांपर्यंत. सरळ इथल्या लोकांनी, बऱ्याच तालुका पातळीवरच्या लोकांनी काय केलं, बोर्ड छापायला टाकायचे म्हणून रिक्विजिशन्स टाकलेले की तुंकू नका, तोंडावरती हात धरा, हात धुवा, आता जे सगळ्यांना माहिती आहे. तर मला वाटतं एक मायक्रो प्लॅनिंग जे अगदी उपजिल्हा रुग्णालय
खरं तर प्रसादजी, प्राथमिक आरोग्य केंद्र या घडीला क्वारंटाईन आणि आयसोलेशनसाठी सर्वोत्तम जागा आहे. कारण जुन्या काळातली सॅनिटोरियम जे ट्युबरक्युलोसिस साठीची जी होती ना, ती संकल्पना आपल्याला आता परत आणावी लागणार आहे कोरोनाची. पण या यंत्रणेकडे कोणाचंही लक्ष नाहीये. सगळ्यात महत्वाचं. बरं, अमोल अन्नदाते एकच मिनिट. अमोल अन्नदाते, आपला पहिला मुद्दा पोहोचलेला आहे. तुमच्या या आत्ताच्या माहितीतून 2-3 गोष्टी प्रकर्षानं समोर आल्या आणि मला असं वाटतं की गोपाळ तिवारी यांनी त्या नोंदवून घेतलेल्या असतील. गोपाळ तिवारी या चर्चेमध्ये सरकारचे प्रतिनिधी म्हणून आहेत, तेव्हा गोपाळ तिवारी अत्यंत महत्वाची गोष्ट समोर येते. पहिली गोष्ट, ग्रामीण पातळीवर माहिती पोहोचत नाहीये. ग्रामीण पातळीवर घोषणा झालेले पैसे पोहोचलेले नाहीत. क्रमांक 3, याच्यामध्ये आणखीन महत्वाचा मुद्दा असा आहे की आवश्यक ती साधन सुविधा आणि डॉक्टरांचं प्रशिक्षण या बाबतीत सुद्धा अज्ञान आहे. या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. आपण केवळ मुंबई आणि पुण्यामध्ये एकमेकांचं कौतुक करत बसण्यात आता मतलब नाही. कोरोनाचं स्थलांतर सुरू झालेलं आहे. हे जर ग्रामीण भागाकडे अशा पद्धतीनं जाणार असेल आणि ग्रामीण भागात आपण इतक्या मोठ्या प्रमाणात तयारी न राखणाऱ्या स्थितीत असू तर हे खूप मोठं आव्हान असेल. आरोग्य हा राज्य सरकारच्या अंमलबजावणीचा विषय आहे. गोपाळ तिवारी, या 3 मुद्द्यांना आपण नोंदवून घेतलेलं आहे अशी किमान अपेक्षा मी व्यक्त करतो. हा विषय तातडीनं आपण आपल्या सरकारपर्यंत पोहोचवावा अशी माझी विनंती आहे आपल्याला. निश्चितच प्रसादजी, ही जी चर्चा आपणच नाही तर राज्याचे शासनाचे प्रतिनिधी पण निश्चितच बघतायत. आणि मला एक सांगायचं वाटतं की स्वाईन फ्लूच्या वेळेला मला ह्याच्यात काही म्हणजे वेगळं राजकारण विषयाचं सांगायचं नाहीये, पण त्यावेळेला केंद्र सरकारने तातडीने काही खासगी लोकांना परवानग्या दिल्या होत्या टेस्टिंगच्या आणि त्याच्या फी निश्चित केल्या होत्या आणि ज्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये करायचे ते टेस्टिंग करत होते. आणि स्वाईन फ्लूच्या बाबतीत जशा केंद्र सरकारने विविध राज्यांना एक मार्गदर्शक तत्वाची एक प्रणाली दिली होती की त्याचे टेस्टिंगचे रेट फिक्स करून सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. आता आज राजेश टोपे आरोग्यमंत्र्यांनी आज सकाळी 11 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं स्वतः शरद पवार साहेब आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी केंद्र पातळीवर बोललेले आहेत. 7 ते 8 ठिकाणी आपल्याला लॅब पाहिजे, त्याची परवानगी येण्यामध्ये आहे. परंतु त्याच्यावर आरोप प्रत्यारोप नाही, ह्या गोष्टी तातडीने झाल्या पाहिजेत. आणि जेव्हा जर आपण खासगी यंत्रणांचा जर आपण आधार घेतला तर तातडीने आपल्याला तपासण्या करता येतील. साऊथ कोरियामध्ये जर बघितलं तर तिथला कोरोना का आटोक्यात आला, कारण त्यांच्याकडे तपासणी यंत्रणा अतिशय झपाट्याने होती, कार्यान्वित झाली. हा महत्वाचा विषय. आणि आपण जे म्हणतो त्याप्रमाणे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित भैया देशमुख यांनी पण आज 17 ठिकाणी आयसोलेटेड 1330 खाटांचा आजच सकाळी प्रेस रिलीज करून त्याची माहिती दिलेली आहे. आणि पुणे जितके शासकीय महाराष्ट्रात शासकीय रुग्णालय आहे आणि वैद्यकीय महाविद्यालय आहे शासनाची, त्याच्यातनं 1330 आयसोलेटेड खाटांचा विभाग त्यांनी उपलब्ध करून दिल्याची माहिती आजच दिलेली आहे. आणि ही सगळी यंत्रणा आज जय्यत झालेली आहे. ठीक आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर ज्या सूचना थोड्या वेळापूर्वी अमोल अन्नदाता यांच्याकडून आल्या त्या आपण नोंदवून घेऊन पुढे पाठवालच. मला शिवराय कुलकर्णींना विचारायचं आहे. शिवराय कुलकर्णी, आपण ऐकतोय गेले काही दिवस सातत्यानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री असं म्हणतात की खासगी संस्थांना आरोग्य तपासणीची परवानगी द्यावी. या आग्रहाच्या मागची कारणं माहिती आहेत की अधिकाधिक तपासणी केंद्र एका फटक्यात उपलब्ध होतील. दुसरा मुद्दा मात्र याच्यातला असा आहे की केंद्र याच्यासाठी परवानगी द्यायला वेळ लावतंय का आणि तशा प्रकारचा एक संकेत या मागणीतून सातत्यानं समोर येतोय का? शिवराय कुलकर्णी. प्रसादजी, या विषयावर बिलकुल राजकीय बोलू नये असा विचार करून मी या ठिकाणी बसलो. पण आता काँग्रेसचे प्रवक्ते देखील या चर्चेत आहेत. मी राजेश टोपेंच्याही पत्रकार परिषद बघतो आणि उद्धव ठाकरे यांची बाईट मी या सगळ्या दरम्यान ते बघितलेले आहेत. राजेश टोपे चांगलं काम करतायत हे मी भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून देखील म्हणतो. पण हे सगळं करत असताना वारंवार ही गोष्ट राज्य सरकारच्या हातात आहे, त्याच्यावर किती यश मिळवलं हे सांगण्यापेक्षा
वारंवार आम्ही 4 गोष्टींची मागणी हर्षवर्धन यांच्याकडे केलेली आहे, आम्ही 5 गोष्टींची मागणी केंद्राकडे केलेली आहे, केंद्राने हे केलं पाहिजे, केंद्राने ते केलं पाहिजे, हे वारंवार बिनून लावण्याची सवय या राज्य सरकारने लावून घेतलेली आहे. असं आहे की केंद्राकडून जे व्हायला पाहिजे ते होत आहे. या सगळ्या विषयावर पंतप्रधान स्वतः नरेंद्रभाई मोदी स्वतः गंभीर आहेत. या सगळ्या विषयावर केंद्राने अतिशय चांगली पावलं उचललेली आहेत. केंद्राकडे बोट दाखवल्याने राज्याची जबाबदारी असते, ती राज्याची जबाबदारी झटकली जाऊ शकत नाही. जसं मगाशी उदाहरण म्हणून सांगितलं यांनी, गोपाल तिवारींनी, की लोंढेच्या लोंढे निघून राहिले आणि ते गावाला जात नाहीत का? स्वाभाविक आहे. अहो, गावाला कोरोनावरचं जर तुम्हाला यश मिळवायचं असेल, विजय मिळवायचा असेल, तर सगळ्यात महत्वाचा आहे तो जिथे आहे तरी तिथेच थांबलं पाहिजे. त्यांनी करिअर म्हणून इकडे तिकडे जाऊ नये. शिवराय कुलकर्णी याच्यात हस्तक्षेप यासाठी करतो, हा मुद्दा एकदा क्लिअर करून टाका की केंद्र सरकारकडे खाजगी तपास संस्था किंवा खाजगी तपासणी लॅब उभारण्याच्यासाठी परवानगी मागितली जाणं आणि त्याच्यासाठी वाट पाहायला लागणं, या बाबतीतला खुलासा आपण शिवराय कुलकर्णी लवकर केला तर बरं होईल. कशाच्या संदर्भात ऐकून आलं मला? मी जो मूळ मुद्दा उपस्थित केला होता की खाजगी टेस्टिंग लॅबसाठी केंद्र सरकारकडे मागितलेली परवानगी आणि ती यायला लागलेला वेळ, या संदर्भातले दावे वारंवार का मांडले जात आहेत आणि त्याच्या मागची वस्तुस्थिती काय आहे? केंद्र सरकार खाजगी संस्थांना तपासणीची परवानगी देण्याच्या संदर्भातला निर्णय कधी घेऊ शकते किंवा आजवर त्यांनी तो का घेतला नाही? हा सगळा विषय अत्यंत गंभीर आहे प्रसादजी. हा विषय सोपा नाही आणि सोपा नसल्यामुळे संपूर्ण जग देखील प्रत्येक कन्क्लुजन वर आलेलं नाही. त्याच्यामुळे या सगळ्या विषयामध्ये घिसाघाई करून परवाने वाटले, उद्या याच्यातून चुकीचे रिझल्ट जर समोर आले, देशामध्ये हव्याक उभार होईल, पळसा भुई थोडी होईल. अतिशय फुंकून करण्यासारखी एक गोष्ट आहे. बेजबाबदारपणे घाईत निर्णय घेतले असं होऊ शकत नाही. आणि मग या संदर्भात मला असं वाटतं की योग्य तो सगळा बारकाईने विचार करून केंद्र सरकार वेळेवर पावले उचलते. ठीक आहे, त्या दिशेने या संदर्भात अमोल अन्नदातेंनाही आपलं काही मतप्रदर्शन करायचंय. अमोल अन्नदाते आपण बोलालच, त्यानंतर डॉक्टर राजेंद्र बर्वेंसाठी माझा पुढचा प्रश्न असेल. आधी डॉक्टर अन्नदाते. मला वाटतं की गोपाळ तिवारींचं आपण सगळेच आता आपण सगळेच आता सरकार आणि सगळेच शासनाचे प्रतिनिधी आहोत आणि प्रत्येकाला हक्क आहे. आणि याच अर्थाने मी गोपाळ तिवारीजींना एक आवर्जून सांगेल की आज मी मुख्यमंत्र्यांना याविषयी खुलं पत्र लिहिलं आणि मायक्रो प्लॅनिंगच्या लेवलवर ते लिहिलंय. पण मला खूप वाईट वाटतं की कुठल्याही कोणालाही या गोष्टीची अजून गांभीर्य नाही आणि आभाळ आता फाटलंय पूर्ण. ते कुठून शिवायला घ्यायचं असा प्रश्न आहे. खाजगी लॅबच्या बाबतीत मला आवर्जून सांगायचंय आणि हा केंद्र विरुद्ध राज्य असा प्रश्नच नाहीये. लॅब सोडून अशा कितीतरी गोष्टी आहेत. अमेरिकेमध्ये, कोरियामध्ये हेल्थ वर्कर्सला लोकांना प्रोफायलॅक्सिस, किमोप्रोफायलॅक्सिस काही ठिकाणी सुरू केलंय. त्याच्यासाठी कुठल्या गोळ्या वापरल्या आहेत? अगदी छोट्या छोट्या गोष्टींना अभ्यास गट बनवून परदेशात काय चाललंय? केरळचं उदाहरण घ्या तुम्ही. केरळमध्ये प्रत्येक आज आलेल्या एक जो कन्फर्म रुग्ण आहे त्याचं तासाचं मॅपिंग केलेलं आहे आणि त्या तासाच्या मॅपिंग मध्ये आढळलेला प्रत्येक कॉन्टॅक्ट आहे त्याला क्वारंटाईन करतायत, नुसतं होम क्वारंटाईन नाही. आणि खाजगी लॅबच्या बाबतीत मला आवर्जून सांगायचंय की अहो, आपण ही कौतुकाची गोष्ट नाहीये की आपण खाजगी लॅबला परवानगी दिली पत्रकार परिषद घेऊन, कारण या तपासणीची किंमत 12,000 आहे. माझ्या ग्रामीण भागातले कितीतरी रुग्ण 1,000 रुपये खिशात नाही येत म्हणून घरी निघून जातात जीव घेण्या आजाराला ट्रीटमेंट न करता. त्यांनी आम्ही हे 12,000 रुपयांच्या तपासणी आणि ते पाठवायचे कसे? या गोष्टीला खाजगी लॅब, खाजगी व्यवस्था हे अशक्य आहे. म्हणून मी म्हटलंय की या वेळेला केंद्राने काय, राज्याने काय चाबूक हातात घेण्याची ही वेळ आहे. कितीतरी गोष्टी अशा बरोबर आहे. हा चाबूक हातात घेण्यासंदर्भातलाच विषय आहे. पण दुर्दैवानं दिसतंय काय तर तशा प्रकारचा चाबूक हातात घेतल्यामुळे जी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होईल त्याला सामोरं जायला सक्षम यंत्रणा आपल्याकडे आहेत का, या मुद्द्यावरची चर्चा करूच. तत्पूर्वी एकदा डॉक्टर राजेंद्र बर्वेंना मी प्रश्न विचारतो. डॉक्टर राजेंद्र बर्वे, ज्या चाबूक हातात घेण्याची स्थिती भारतात आली तत्पूर्वी जनतेनं वारंवार सरकारने सांगितलेले निर्देश पाळले का नाहीत? आपण प्रत्येक गोष्टीला इतकं कॅज्युअली का घेतो? आपण सरकारच्या आदेशाला धुडकावून लावण्यात धन्यता का मानतो? महत्वाचा मुद्दा आहे या दृष्टीने की आता मी सगळी चर्चा ऐकतोय की आता डॉक्टर अमोल अन्नदाते म्हणाले त्याप्रमाणे की तपासणीचा एक प्रश्न असतो
तपासणी अतिशय महाग आहे, त्याचं स्टँडर्डायझेशन अधिक कठीण आहे. इतकंच काय की उद्या इतके खाजगी लॅब्सला जर एवढ्या मोठ्या परमिशन देण्यात आल्या तर परत वैद्यकीय उद्योगाचं खाजगीकरण झालं अशी सुद्धा आरडाओरडा सुरू होऊ शकेल. त्यामुळे आपल्याला अतिशय विचारपूर्वकच या सगळ्या स्टेप घेतल्या पाहिजेत. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचा हा आहे की लोकांचं शिक्षण झालं पाहिजे आणि जिथे शिक्षण होत नाही तिथे या गोष्टीची काही प्रमाणात जबरदस्ती केली पाहिजे. आपण म्हणतो की साम दाम दंड भेद असा आपल्याकडे एक साधा नियम आहे. तर इतक्या वेळा सांगून सुद्धा लोक जर पुन्हा पुन्हा बाहेर येत असतील, गंमत बघायला म्हणून बाहेर येत असतील किंवा काही काम नसताना बाहेर पडत असतील आणि जर अत्यंत प्रथितयश अशी माणसं देखील पार्ट्या अरेंज करतात, याची आपल्याला दृश्य टेलिव्हिजनवर बघायला मिळतात. म्हणजे एकूणच आपल्याकडे सगळी चलता है जी वृत्ती आहे की काय फक्त सांगायचं असतं, सिरियसली काही घ्यायचं नसतं, आपल्याला पाहिजे तेच आपण करायचं असतं, मास्क लावायचं आणि मास्क वर करून खाली थुंकायचं. या बाबतीत अतिशय आपण शिस्तीचा बडगा लावल्याशिवाय आपल्यामध्ये सध्या तरी काही फरक पडेल असं मला वाटत नाही. विशेषतः वाहन चालक जे आहेत, रिक्षावाले, बसवाले, ते थांबून कुठेही थुंकत असतात, कुठेही लघवी करत असतात. या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे. मला असं वाटतं की सगळ्या देशामध्ये एक डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन असला पाहिजे. आपण आत्ता जागे होतो की आता गावाकडे लोक चाललेत, हे 10 दिवसापूर्वी कळायला पाहिजे होतं की माणसाला गावाला जायला लागतील. ही मानसिकता आपल्या देशाची आहे. या मानसिकता लक्षात घेऊन प्लॅनिंग करायला पाहिजे होतं. बरोबर आहे. प्लॅनिंग आणि लॉंग टर्म प्लॅनिंग कोणत्याच बाबतीत सगळ्याच गोष्टीचा बोजवर आपल्याला इथे उठलेला दिसतो. बरोबर आहे. मला त्या निमित्तानं गोपाळ तिवारींकडे जायचंय. आता गोपाळ तिवारी, हे बघा, एक गोष्ट स्पष्ट आहे, कायद्याची अंमलबजावणी ही जबाबदारी तुमची आहे. तुमची, याचा अर्थ तुम्ही इथे सरकारचे प्रतिनिधी म्हणून बसलेला आहात, त्या निमित्तानं मी त्याचा उल्लेख करतो आहे. तेव्हा कायद्याचा बडगा उगारण्याच्या साठी अनेक जण तुमच्या समर्थनासाठी उभे आहेत. पण तरीही गेल्या आठवडाभर काय ऐकतोय आपण, जर लोकांनी ऐकलं नाही तर कठोर पावलं उचलू. कठोर पावलं उचलू हे सांगायला आठवडा घेतलाय आपण गोपाळ तिवारी, आणि लोकांना त्याची आता भीती वाटत नाही. कायद्याच्या अंमलबजावणीला कमकुवत ठेवल्यामुळे जो कोरोनाचा फैलाव होणार आहे त्याची जबाबदारी कोणावर टाकणार आहात? निश्चितच ती महाराष्ट्र शासनाची आहे, मी कबूल करतो. परंतु 1 लाख लोकांना एका व्यक्तीपासून जर लागण होत असेल तर पहिल्या 1 लाख लोकांना वारंवार आपण हे करणार का? जो एक व्यक्ती जो येणार आहे, जो लागण लावू शकतो, जो त्यांना कोरोनाग्रस्त करू शकतो, त्याचे प्रिकॉशन घेणार. कनिका कपूर सारखी लोक धडधडीत बिना चाचण्याचे येत आहेत, माणसांमध्ये फिरतायत, पार राष्ट्रपतींपर्यंत वावर होतोय, त्याच्याशी काहीच नाही. आणि ज्या म्हणजे 1 लाख लोकांना तुम्ही टार्गेट करा, त्यांना प्रेशर करा, त्यांना म्हणजे मला कायदा ह्या सगळ्या गोष्टीचे कंट्रोल केलं पाहिजे. आता सांगितलं अगोदरच्या बाबतीत वक्त्यांनी की 12-12 हजार फी कसं भरणार. तर मी पूर्वी सांगतो की स्वाईन फ्लूच्या बाबतीत केंद्र सरकारने पूर्वीच्या खाजगी लॅबला एक मर्यादित फी घेण्याचं जाहीर केलं होतं आणि त्या रेटनेच त्याचं बंधनकारक केलं होतं. आपण असं करू शकतो ना. आणि ऑफिशियल इंडियन नॅशनल काँग्रेसचे राजीव गौडा खासदार यांनी ऑफिशियल स्टेटमेंट काढले की अशा पद्धतीने गव्हर्नमेंटनी हे अंमलबजावणी करावी, हे परवाच काढलेलं आहे आणि आम्ही पूर्वी केलेलं आहे. म्हणून आपण गोपाळ तिवारी त्याचा संदर्भ घेऊया. आपण हे जे पूर्वी केलेल्याचं उदाहरण स्वाईन फ्लूच्या निमित्तानं देत आहे, मी त्याचा संदर्भ घेऊन एकदा डॉक्टर अन्नदातेंना विचारतो. डॉक्टर अन्नदाते, खाजगी लॅब मधल्या टेस्टिंगचा आग्रह का होतोय आणि तो नक्की कुणाचा आहे? तुमच्या लेखी मर्यादित शुल्क लागू करून खाजगी लॅब मध्ये या नव्या अर्थात कोरोनाच्या टेस्टिंगचं काम होऊ शकतं का? ते गोरगरीब जनतेलाही परवडू शकतं का, ज्याला समजा सरकारी रुग्णालयात जाता नाही आलं किंवा ज्याची ऐपत आहे त्यालाही? सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही आता म्हणताय की आपण आता परमिशन म्हणजे बरेच जण की आता आपण परमिशन दिली आहे. आज पहिली गोष्ट नाही, आज दिली असं नाही. यांनी जो उदाहरणातला उल्लेख केला तो डॉक्टर अन्नदाते, एकच मिनिट फक्त ऐकून घ्या. त्यांनी केलेला उल्लेख हा स्वाईन फ्लूचा होता. गोपाळ तिवारी वारंवार सांगतात स्वाईन फ्लूच्या काळामध्ये खाजगी लॅबला टेस्टिंगची परवानगी मिळाली होती, कोरोनाच्या काळात ती मिळत नाहीये. तर माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की खाजगी लॅबच्या अंतर्गत कोरोना टेस्टिंग व्हावं हा हट्ट का आहे?
कोणाचा आहे, त्याचे लाभ आणि नुकसानीचे मुद्दे सांगा. हा हट्ट कोणाचा आहे हे मला माहित नाही, पण मला एवढं मात्र कळतं की सार्वजनिक आरोग्यामध्ये जेव्हा देशाच्या 60% लोकांना 3 महिन्यामध्ये लागण होण्याची शक्यता असते आणि भारतासारखा विकसनशील देश ज्याचा आर्थिक स्तर हा अत्यंत निम्न आहे आणि जिथे 70 कितीतरी लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, तिथे खासगी लॅबकडे देणं हे अत्यंत धोकादायक आहे. आपण आजही बघतोय की आरोग्याच्या साध्या गरजा ह्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाहीयेत. तर अशा वेळेला सरकारनेच ही सुविधा पुरवणं गरजेचं आहे. जी आतापर्यंत आपण जी चूक केली आहे की खासगीकरण आणि खासगी हॉस्पिटल चालवणार आहे, तरी मी हे सांगतो की हे खासगी हॉस्पिटल्सकडे नको. आणि मला हे कळत नाही की दक्षिण कोरिया आपल्या या सगळ्या देशांनी टोल नाक्यांपासून त्यांच्या ड्राईव्ह थ्रू मध्ये या फॅसिलिटीज जर दिल्या आहेत, तर त्या आपण का नाही देऊ शकत? हे अत्यंत धोकादायक आहे. आणि याच्या मागचं अर्थकारण किंवा काय दरवेळेस जसं म्हणाले. आणि दुसरं, जर सरकारी मध्ये जर असेल तर ती टेस्ट कोणी करायची याच्यावर कंट्रोल ठेवता येतो. जर का किट्स लिमिटेड असतील आणि त्यातल्या काही फक्त खासगीला जाणार असतील तर त्या अनावश्यक फक्त श्रीमंतांच्या, गरज नसलेल्या श्रीमंतांच्या टेस्ट होण्यामध्ये त्या वाया नाही का जाणार? आपल्याला या वेळेला इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस नावाचा पब्लिक हेल्थमध्ये कन्सेप्ट असतो. म्हणजे सध्या जे काही आहे खायला ते सगळ्यांना समान वाटणी. दुष्काळामध्ये जसं असतं की 1 चपाती असतील आणि 10 माणसं असतील तर तिचे 10 तुकडे करा आणि ते 1-1 तुकडा सगळ्यांना द्या. तपासणीच्या बाबतीत हे तसंच व्हायला हवंय. पण हे सगळं का होत नाहीये त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की एक म्हण आहे की इफ यू स्वेट इन पीस यू ब्लीड लेस इन वॉर. असं नाहीये की हा कोरोना 13 डिसेंबरला पहिली केस होती त्या दिवशी आपल्याला का कळलं नाही? आपल्याला माहिती होतं की चीन नंतरचा सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश हा भारत आहे आणि इथे हा येणार आहे. आपण या खासगी लॅबच्या चर्चेला एक पटकन गोपा तिवारींकडून उत्तर घेतो आहोत. गोपा तिवारी, 2 महत्वाचे मुद्दे चर्चेमध्ये समोर आले. अत्यंत महत्वाचा आणि पहिला मुद्दा असा की खासगी लॅबला टेस्टिंगची अनुमती दिल्याने त्यांना या लाभामार्फत केवळ समाजातल्या उच्च उत्पन्न गटाला लाभ देणं शक्य होईल आणि तसंच ते दिसतंय. तेव्हा खासगी लॅबच्या ऐवजी सरकारी यंत्रणेच्या मार्फतच प्रत्येकाला समन्यायी पद्धतीनं उपचार उपलब्ध करून देणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे. ते ध्येय आपण किती सक्षमपणे करणार आहोत याचं उत्तर द्या. निश्चितच, परंतु उच्च उत्पन्न असलेल्या व्यक्तीपासून कोरोना होत नाही आणि अल्प उत्पन्न व्यक्तीपासून कोरोनाची लागण होते असं काही नाही ना. व्यक्ती श्रीमंत असो, गरीब असो, साधारण असो, तो व्यक्ती जर कुठे ऑफिसमध्ये गेला त्याच्या संपर्कात काही त्याचे स्टाफ आला तरी व्यवस्थित होऊ शकते. मुद्दा असा आहे की तपासण्या ह्या झपाट्याने व्हायला पाहिजे. मी वारंवार सांगतो की साऊथ कोरियाचं आदर्श उदाहरण आपण डोळ्यासमोर घ्या. तिथला कोरोना आटोक्यात का आला की त्यांनी टेस्टिंग टेस्टिंग आणि टेस्टिंग 3च महत्वाचे घटक ठेवले. त्याला त्रिसूत्री, त्यांनी ती त्रिसूत्री म्हणजे टेस्टिंग टेस्टिंग टेस्टिंग. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला डिटेक्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर काय ब्लाइंडली कसं काय उपचार करणार कुणावर? ते डिटेक्ट झालं पाहिजे ना. मग ताबडतोब नुसतं संशयाचे हातोटी पेटून जर सरसकट सरधोपटपणे जर आपण ट्रीट करत गेलो तर त्याला काहीतरी बेस तर पाहिजे ना. आणि रुग्णालयांनी काहीतरी नक्की ठरवायला लागेल. तुम्हालाही स्वतःला एकदा काहीतरी एक गोष्ट नक्की ठरवावी लागेल की मोठ्या प्रमाणामध्ये चाचणीची सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे का चाचणी करण्यामध्ये तुम्हाला वर्गीकरण अपेक्षित आहे? तुम्हाला नक्की म्हणायचं काय आहे? नाही, म्हणायचं असं आहे की दोन्ही पातळीवर हे केलं पाहिजे. सुविधा लोकांना दिल्या पाहिजेत, सरकारी पण पातळीवर दिल्या पाहिजेत, खासगी पण. ज्यांना आपण पैसे नाही खर्च करू शकत त्यांनी सरकारी दवाखान्यात द्यावं. ज्यांना लाईन मध्ये उभं राहायचं नाही, पैसे खर्च करायचे आहे, परंतु त्याला एक मर्यादित स्वरूपाचा मर्यादित दर निश्चित केला जातो, जो स्वाईन फ्लूच्या वेळेला केंद्र सरकारने पूर्वीचा केला होता. तेच तर मी सांगतोय. म्हणजे जर असं नाही केलं तुम्ही आणि जर असं जर बघितलं तर सरकारी आपण प्लॅनिंग कमिशन बरखास्त केलं. त्या प्लॅनिंग कमिशन मध्ये 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये इंदिराजी होत्या तेव्हा त्यांनी सांगितलं होतं 1000 लोकसंख्येमागे एक सरकारी बेड. मग ती सरकारी बेड आतापर्यंतच्या आलेल्या सरकारांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात राज्यात हे उभी केली पाहिजे होती. हा सगळ्यात मोठा विषय आहे. मग सरकारी उत्तर घेऊ. इंदिराजींनी जे जे सांगितलं ते आजवर या राज्यात या देशात
देशांमध्ये या देशात का झालं नाही याच्यावरची एक चर्चा करणं गरजेचंच आहे, कधी ना कधीतरी ती होईल. आत्ताच्या घडीला मी एक प्रश्न हा गोपाळ तिवारीजी यांच्या संदर्भानं विचारतोय शिवराय कुलकर्णी यांना. शिवराय कुलकर्णी, जर सॅनिटायझर आणि मास्कची किंमत केंद्र सरकार निर्धारित करू शकतं तर लॅब टेस्टिंगच्या शुल्काची किंमत निर्धारित करून त्या सुविधेला अधिक व्यापक प्रमाणात उपलब्ध करून देणं सोपं नाही का? या प्रश्नाचं उत्तर खरं म्हणजे मी बघाशीच एकदा दिलं. त्याहीपेक्षा महत्वाचं असं आहे की दोन्ही डॉक्टर जे या चर्चेमध्ये आहेत ते कोणा पार्टीचे प्रवक्ते नाही आहेत, ते काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते नाहीत. त्या दोन्ही तज्ज्ञांनी मला असं वाटतं की कोरोना शिवराय कुलकर्णी, मला मुद्दा लक्षात आला. तुम्ही असं म्हणताय की याचं उत्तर राजकारण्यांकडून घेण्यापेक्षा आपण थेट डॉक्टरांकडून घेऊ. तुम्ही केंद्र सरकारचेही प्रतिनिधी या नात्यानं या चर्चेत आहात, म्हणून हा प्रश्न मी आपल्याला विचारला. डॉक्टर अमोल अन्नदातेंना विचारतो. डॉक्टर अन्नदाते, आपण सांगा, मर्यादित शुल्काच्या आधारे खाजगी सेवेमार्फत टेस्टिंग घडवून आणणं या बाबतीत आपण मागे पडतोय का? आणि दक्षिण कोरियाचं वारंवार दिलेलं उदाहरण भारताला लागू पडतं का? एक मला गोपाळ तिवारीजींना सगळ्यांना जी हे चर्चा ऐकतायत ना, मला त्यांना एक आवर्जून सांगायचं आहे, अरे एक गोष्ट लक्षात घ्या आपण सगळ्यांनी की याची इपिडेमिओलॉजी लक्षात घ्या. तपासणी करायची म्हणजे कोणाचीही तपासणी करायची का? नाही. मला खोकला आहे फक्त ताप आहे तर मी तपासणी करायची का? नाही. ही तपासणी कोणी करायची हे डॉक्टरांनी आणि सरकारी यंत्रणेतल्या डॉक्टरांनी प्रोटोकॉल प्रमाणे ठरवायचं आहे. या प्रोटोकॉलवर तुम्ही खासगी लॅबमध्ये जेव्हा तपासणी कराल तेव्हा कसा कंट्रोल ठेवणार? म्हणून त्या किट्स ज्या अवेलेबल आहेत त्याही मर्यादितच आहेत, ज्या खासगीकडे जाणार आहेत त्या संपून जातील. दुसरी गोष्ट ते तुम्ही म्हणताय 12,000, मी वैद्यकीय व्यवसाय करतो, अत्यंत जबाबदारीने सांगतो की 12,000 त्याची किंमत सगळ्या यांनी लॅबने ठेवलेली आहे. तुम्हाला खरंच असं वाटतं का की त्या किटचं उत्पादन शुल्क म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट ही 12,000 असणार आहे? मुळीच नाही. ती कॉस्ट कमी पैशात होऊ शकते. आणि याच्या पलीकडे मी गोपाळ तिवारीजींच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की कोरोना ठीक आहे, ती खासगी लॅबला द्या परवानग्या, पण माझं असं मत आहे की माझ्या गरीब पेशंटला, वैजापूरच्या पेशंटला जर करायचं असेल तर ते पैसे हे सरकारने भरावे. मी पाठवतो. जर अर्थसंकल्प अधिवेशन कोरोनामुळे गुंडाळलं आणि त्या दिवशी तुम्ही घोषणा करता की प्रत्येक आमदाराला 15,000 रुपये महिन्याचा ड्रायव्हर आणि प्रत्येकाला 30 लाखांचं बिनव्याजी कर्ज 10 वर्षात परत करायचंय, ही घोषणा जर तुम्ही करू शकता तर या जो मरणारे कोरोनातला शेवटचा घटक हा आपला, त्या पेशंटसाठी मग सरकार का पैसे भरू शकत नाही? बरोबर आहे अमोल अन्नदाते. या मुद्द्यावर आपण एक हस्तक्षेप करून तुम्हाला थांबवतो यासाठी, कारण जाहिरातीची विश्रांती गरजेची आहे. मात्र तुम्ही मांडलेला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. आमदारांना 30 लाख रुपयापर्यंतचं बिनव्याजी कर्ज दिलं जातं, 15,000 रुपये त्यांच्या ड्रायव्हरला दिले जातात, पण कोरोनासाठी 1.5 लाख रुपये अजून जिल्ह्यात पोहोचलेले नाहीत. आपण या संदर्भातली चर्चा लक्षवेधीच्या पुढच्या भागात तर करणारच आहोत, पण त्याचबरोबर अफवांच्या मानसिकतेची आणि अफवांच्या मानसिक परिणामांची चर्चा पण करणार आहोत. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण डॉक्टर राजेंद्र बर्वे यांच्यापर्यंत आता थेट पोहोचतो आहोत. डॉक्टर राजेंद्र बर्वे आपल्यासोबत या चर्चेत जोडले गेले आहेत. बर्वे साहेब, ज्या पद्धतीनं हे स्थलांतर सुरू झालंय त्यामागे एक महत्वाचं कारण हे भीती आहे. आपण चर्चेत सुद्धा त्याचा उल्लेख केला, पण त्या भीतीच्याच बरोबर एक छोटासा उपमुद्दा त्याला जोडला जातोय, तो आहे अफवांचा. म्हणजे कल्पना करता येणार नाही अशा प्रकारच्या गोष्टी समाज माध्यमांवरून अफवेच्या रूपानं या भीतीला अधिक बळकट करण्यासाठी पोहोचवल्या जात आहेत. या अफवांच्या रोखण्याच्या साठी सुद्धा काही गोष्टी करायला हव्यात. त्या सामाजिक पातळीवर पण गरजेच्या आहेत आणि सरकारी पातळीवर पण गरजेच्या आहेत.
अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कारण असं आहे की आपण आतापर्यंत सगळ्याची चर्चा केली ती सर्वसामान्य माणसांपर्यंत हे नॉलेज पोहोचत नाही, माहिती पोहोचत नाही. आता अमोल तर गावामध्ये काम करतोय, त्याला कल्पना असेल की सर्वसामान्य माणसाला याची कल्पना नाही. कालच एका टीव्ही चॅनलवर मी बघत होतो, तिकडची कोल्हापूरची मुलं म्हणत होती कोल्हापूरला रोग नाही. आता इतकं अज्ञानमूलक वाक्य लहान मुलं बोलू शकतात याचं मला नवल वाटतं. तिचं कोल्हापूर हे एक मध्यम लेवलवरचं शहर आहे, असं असताना सुद्धा तिकडच्या मुलांना असं वाटतं की आपल्याकडे हा रोग पोहोचूच शकणार नाही. हा एक मुद्दा झाला. म्हणजे अफवा अशी असते की आपल्याला काही होणारच नाही, आपण याच्या पलीकडचे आहोत, आपण योगा रोज 15-20 मिनिटं करतो, अमुक करतो तमुक करतो, म्हणजे मी इम्यून आहे असं एक समजणं ही एक अफवा आहे. आणि कशाही प्रकारे रोग पोचवू शकतो, त्यामुळे कोणी कोणाशी बोलत नाही. सोशल डिस्टन्सिंगच्या नावाखाली काहीच माणसं एकमेकांची काही संपर्क होऊ शकत नाहीत. मला एकाचा फोन आला तर फोनवरनं पण कोरोना व्हायरस जाऊ शकतो का, मी तुम्हाला फोन करू शकतो का, असा पण प्रश्न विचारला जातो. म्हणजे एकदा आपल्याला जर चांगली माहिती नसली तर आपण म्हणतो की नॉलेज इज पॉवर, पण असं चुकीचं नॉलेज ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे. हे आपल्याला वारंवार समाजामध्ये कळेल की जो समाज गणपती दूध पितो म्हणून गणपतीला पाण्यात दुधात बुडवून ठेवू शकत असतो, असा आपला समाज आहे. त्यामुळे या बाबतीतल्या लोकांना समजणं महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, वल्नरेबल पॉप्युलेशन जे आहे त्याच्यामध्ये मोठ्या माणसांचा आणि लहान मुलांचा समावेश आहे. माझ्याकडे ऑलरेडी एक केस आलेली आहे की जिला कोरोना फोबिया आहे, म्हणजे तिला सातत्याने ज्या प्रकारचा भीतीदायक मारा होतो ते पाहून सतत भीती वाटत असते की आज आपण रात्री झोपलो तर रात्रभरात आपल्याला कोरोना होईल आणि सकाळी उद्या उठून जिवंत असेल का, असे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे लहान मुलांपर्यंत अचूक माहिती पोहोचवणे आणि या सगळ्या गोष्टीची अत्यंत गंभीरपणे दखल घेणे, तरी सुद्धा मन शांत ठेवणे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा मी सायकॅट्रिस्ट म्हणून वारंवार लोकांना सांगत असतो की डोंट पॅनिक बट बी अलर्ट. अगदी घाबरू नका आणि त्याचबरोबर घाबरवू नका, बिनधास्त राहावं असं अजिबातच होत नाही. खरंय. म्हणजे घाबरू नका, घाबरवू नका हा मंत्र असला पाहिजे. गोपाळ तिवारींकडे पुन्हा एकदा या विषयाच्या अनुषंगाने जाण्याची वेळ येते. गोपाळ तिवारी, प्रबोधनाची जबाबदारी सुद्धा सरकारच्या शिरावर येते. आम्ही माध्यम म्हणून तुमच्या पाठीशी 100% उभे राहायला तयार आहोत. तुम्ही शक्य तितका नव्हे तर अपेक्षेपेक्षा जास्त माध्यमांचा वापर करा, पण कृपया प्रबोधन घडवा. कारण आत्ताच्या घडीला भयानक पातळीच्या अफवा लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्या अफवांच्या मुळे विविध प्रकारच्या अनावश्यक गोष्टी सुरू झाल्या आहेत. आपल्याला माहिती असेल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगावं लागलं की कोरोना म्हणजे अस्पृश्यता अशा प्रकारचा अर्थ काढू नये, कोणालाही वाईट टाकण्याची हिंमत करू नका, तसं झालं तर कारवाई होईल. पण दुसऱ्या बाजूला गोपाळ तिवारी, महत्वाची गोष्ट ही की प्रबोधनाच्या बाबतीत अधिकाधिक सजग, अधिकाधिक वेगवान, अधिकाधिक मोठ्या आवाजातल्या घोषणा व्हायला हव्यात, ज्या होताना दिसत नाही. निश्चितच प्रबोधन आणि अंमलबजावणी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सरकारच्या वतीने आपल्याला निश्चित एक हे सांगू इच्छितो की आता जे डॉक्टर अमोलांनी सांगितले की जिल्हा पातळीवर 1.5 लाख रुपये किमान जे द्यायचे होते ते पोहोचले पाहिजेत किंवा काही ठिकाणी पोहोचले नाहीत. मी सांगू इच्छितो की आतापर्यंत जे उद्धवजी सीएमनी घेतलेली पत्रकार परिषद, अमित देशमुख वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची पत्रकार परिषद आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जे जाहीर केलं त्याच्यामध्ये कुठेही यत्किंचित जर ते झालं नाही तर काँग्रेस पक्ष या सरकारवर दबाव आणून ते करायला भाग पाडेल, हे काँग्रेस पक्षाचा मी एक कार्यकर्ता म्हणून निश्चितच सांगू शकेल. अन्यथा वेळ प्रसंगी आम्ही सरकार विरुद्धही आंदोलन करू, हे भाग पाडू करायला. म्हणजे त्या बाबतीत कुठलीही हेळसांड काँग्रेस पक्ष खपून घेणार नाही, हे मात्र निश्चितच. आणि भूमिकेच्यासाठी तुमचं मी अभिनंदन यासाठीच करतो, कारण आणखीन एक महत्वाची गोष्ट जी काँग्रेसच्या खात्यात जमेची आहे आणि जिथे मांडायला हवी, त्यातला महत्वाचा मुद्दा असा की आत्ताच्या घडीला जेव्हा पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं त्यावेळेला काँग्रेस हा एकमेव पक्ष असा होता ज्यांनी सार्वजनिकरित्या अत्यंत परिपक्व आणि संयत भूमिका घेऊन त्याला समर्थन केलं राष्ट्रीय पातळीवर. दुसरा महत्वाचा मुद्दा तो असा आहे की तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांना अशोक चव्हाणांना स्वाईन फ्लू हाताळण्याचं अनुभवाचं तंत्र अवगत आहे. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वाईन फ्लू हाताळलेला आहे. माझी विनंती आहे की गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण कुठेच दिसत नाहीयेत. त्यांनी आपल्या ज्ञानाचा
उपयोग इतर सर्व सहकार्यांना करून दिला पाहिजे आणि त्यांच्या मार्फत सुद्धा जर काही तुम्हाला आवाहन प्रबोधन करता आलं तर केलं पाहिजे. गेले काही दिवस ते कुठेच दिसत नाहीयेत. हाही चिंतेचा विषय आहे. काँग्रेस या संपूर्ण यंत्रणेतून स्वतःला दूर ठेवताना दिसतेय. हा दृश्य परिणाम योग्य नाही. गोपाळ तिवारी. नाही बिलकुल. बघा, मी एक सांगू इच्छितो, ह्या अशा आपत्तीच्या परिस्थितीमध्ये देशाच्या वर येणाऱ्या संकट समयी, आपत्ती समयी जो पक्ष, जो नेता राजकारण करेल त्या पक्षाला, त्या नेत्याला जनता कधी माफ करणार नाही, एवढं मात्र निश्चितच आहे. त्यामुळे याविषयी कोणी काही करू नये. आपलं कर्तव्य भावनेनं आपलं एक उत्तरदायित्व समजूनच आपण त्याविषयी जे काही योगदान देता येईल ते दिलंच पाहिजे. आणि अशोक चव्हाणांच्या बाबतीत आपण म्हणतोय तर निश्चितच ते याविषयी काही करत असतील, पण मी ही माहिती घेतो आणि आपली स्तुत्य सूचना आहे त्याविषयी नक्कीच आपण धन्यवाद या गोष्टीच्यासाठी गोपाळ तिवारी. मला पटकन आता डॉक्टर अन्नदातेंकडे जायचंय आणि त्यानंतर शिवराय कुलकर्णींनाही प्रश्न विचारायचा आहे. वेळेची मर्यादा आहे आपल्याला. थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे डॉक्टर अन्नदाते. महत्वाचा मुद्दा जो डॉक्टर फडकेंनी थोड्या वेळापूर्वी, माफ करा, राजेंद्र बर्वेंनी थोड्या वेळापूर्वी मांडला तो होता की अज्ञानमूलक वक्तव्य सरसकट केली जात आहेत कारण रोगाच्या विषयी अज्ञान आहे. पण इथे एक आणखीन गोष्ट मी नमूद करतो आणि जबाबदारीनेही नमूद करतो आहे, ती अशी की डॉक्टरांच्या कडून दिली जाणारी माहिती पण वेगवेगळ्या प्रकारची आहे आणि त्यात एकवाक्यता नाहीये. त्यात एकवाक्यता डॉक्टरांकडे कशी आणली जाईल याच्यासाठी मी सगळ्यांना, म्हणजे एक सगळ्या डॉक्टरांनाही आणि सगळ्यांनाही सांगू इच्छितो, प्रसादजी, या वेळेला मला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, पक्षाला काय वाटतं, अगदी त्या उपाययोजनांच्या बाबतीतही हे महत्वाचं नाही. आपण सगळे जी ऑफिशियल जागतिक आरोग्य संघटना, अगदी मिनिस्ट्री ऑफ हेल्थ, या सगळ्या माहितीचे आपण फक्त प्रवक्ते आहोत. तेवढी माहिती आपल्याला सांगायची. मला वाटतं की हात धुण्यासाठी हँड सॅनिटायझर वापरायला पाहिजे नाही. न्यूयॉर्क टाइम्स मध्ये एडिटोरियल लिहिलं गेलं याच्यावर की साबण, साधा लिक्विड सोप किंवा अगदी साबण आणि पाणी कसं चांगलं आहे हे जागतिक आरोग्य संघटना सांगते. अगदी बरोबर. आता अमोल अन्नदाते, फार बरं झालं आपण याच मुद्द्यावर आलात. काय झालंय ना की कोरोना टाळण्यासाठी हात धुवा असं सांगितल्याच्या नंतर मग त्याला सॅनिटायझर जोडला जातो. बाजारातून सॅनिटायझर गायब होतात, सॅनिटायझरच्या किमती वाढतात, सॅनिटायझरचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना नफा व्हायला सुरुवात होते आणि अशा पद्धतीच्या विविध अर्थानी आणि अनर्थानी वेगळ्याच गोष्टी घडायला लागलेल्या आहेत ज्याचा मार्केटमधला एक विशेष बाजाराचा म्हणून परिणाम आपल्या समोर येतोय. मी तुम्हाला दुसरा एक महत्वाचा मुद्दा त्यातला विचारतो. काय झालंय, उन्हामध्ये कोरोना जिवंत राहत नाही इथपासून ते आता आपण असं म्हणायला लागलो आहोत की उन्हामध्ये कोरोना काही काळ जिवंत राहतो. अशा प्रकारच्या माहितीतल्या बदलत जाणाऱ्या वक्तव्यांनी सुद्धा समाजात प्रचंड गोंधळ आहे. माझी विनंती आहे तुम्ही ती कृपया डॉक्टरांपर्यंत पोहोचवा की एकदा ठरवून घ्या काय सांगायचंय आणि कृपया एकवाक्यता डॉक्टरांनी ठेवा. आत्ताच्या घडीला डॉक्टर जे बोलतायत ना ते ब्रह्मवाक्य समजून लोक मानायला तयार आहेत, पण कृपया डॉक्टरांनी ती एकवाक्यता ठेवावी. याच्या बाबतीत एक लक्षात घ्या, एक आमच्याकडे शब्द आहे वैद्यकीय क्षेत्रात, एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन. म्हणजे जे आमच्या ट्रायल्स मध्ये पुराव्यानिशी सिद्ध झाली आहे ती गोष्टच फक्त निश्चित असते. कोरोना इतका नवीन आहे की अजून तो त्याची मॉर्फॉलॉजी, तो कसा, त्याचे नेकेड व्हायरस आहे, तो RNA त्याचे किती, म्हणजे त्याची मायक्रोबायोलॉजी ही समजून घ्यायला अजून वेळच मिळालेला नाहीये. म्हणून कोणीही आता हे खात्रीशीररित्या सांगू शकत नाही की ऊन पडलं की कोरोना नष्ट होईल. आणि हे फक्त इटलीमध्ये किंवा इटली आणि साऊथ कोरिया हे दोनच देश आहेत. अगदी चायना 8 तारखेवर होतोय. हे चांगला डेटा घेऊन बाहेर येत आहेत 144 पेशंटचा, पण ती सॅम्पल साईजही अगदी मर्यादित आहे. अगदी. आता मी वेळेची मर्यादा असल्याने डॉक्टर अन्नदाते आपल्या वक्तव्यामध्ये हस्तक्षेप करतो. मला शिवराय कुलकर्णींना एक पटकन प्रश्न विचारायचा आहे, त्यानंतर डॉक्टर राजेंद्र बर्वे 30 सेकंदात बोलतील. शिवराय कुलकर्णी आपल्याकडेही फक्त 30 सेकंद आहेत. केंद्र सरकार त्याचबरोबर राज्य सरकार ही दोन्हीही सरकार जी अधिकृत माहिती देत आहेत आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या कडून येणारी जी अधिकृत माहिती आहे ती प्रत्येकापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी तुमच्यासारख्या राजकीय पक्षांनी आणि त्याचबरोबर गोपाळ तिवारी यांच्या सुद्धा सर्व राजकीय पक्षांनी घेतली पाहिजे. तुम्ही काय करणार आहात शिवराय कुलकर्णी? प्रसादजी, एकदम अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे.
मला असं वाटतं की फार मोठं अफवांचं तंत्र सगळीकडे पेरलं जात आहे आणि आपल्याकडे मुळातच आपल्या ज्या काही जाती पाती धर्म याचे जे सगळे संस्कार आहेत याचीही जोड लावून नको तो अनावश्यक असा वाईट प्रचार या सगळ्या संदर्भातला होतो आहे. याच्यातून पुन्हा मोठे गैरसमज उभे होतात, याच्यातून एक वेगळ्या प्रकारची मानसिकता तयार होते आणि म्हणून सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांचा आणि प्रसार माध्यमांचा उपयोग करून जनतेच्या प्रबोधनाचा विषय हाती घेतला पाहिजे. हे अगदी खरं आहे, कारण की आता हे जे उदाहरण आपण बघतोय शिक्का मारल्यानंतरही लोक प्रवास करतायत. मला माझ्या जीवाला जपायचं नाही, पण इतरांच्या जीवाला जपलं पाहिजे ना. माझ्यामुळे जर इतरांचे जीव जाणार असतील तर किमान त्यांचे जीव जगायचे आहेत. शिवराज कुलकर्णी, माफ करा, मध्ये मला आपल्याला हस्तक्षेप करावाच लागेल. मी डॉक्टर बर्वेंना पटकन विचारतो. डॉक्टर बर्वे, आपण समाजामध्ये प्रबोधनाच्या साठीचे काही तात्काळ उपाय सुचवू शकता का? मला असं वाटतं की आता मोठ्या सभा घेऊन किंवा मोठ्या बैठका घेऊन हे काम करणं शक्य नाहीये. त्यामुळे प्रचार माध्यमातनं आणि विशेषतः जी समाज माध्यम आहेत, सोशल मीडिया आहेत, त्यांनी अत्यंत केअरफुली, अत्यंत विचारपूर्वकच आपल्याला आलेल्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत आणि जी ऍक्च्युअल माहिती आहे तीच दिली पाहिजे. मला असं वाटतं की आता सरकारतर्फे पण काही वेबसाईट्स येत आहेत, वेबचॅट येत आहेत आणि त्याच्यावर आपणही लोकांना माहिती पोचवू शकतो. अगदी साध्या शब्दात सांगायचं तर काळजी घ्या, म्हणजे काळजी करावी लागणार नाही. क्या बात आहे. धन्यवाद या वाक्याच्यासाठी. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. लक्षवेधीमध्ये आज चर्चा थांबवण्यापूर्वी जाता जाता इतकंच की कोरोनाच्या संदर्भातली लढाई ही अत्यंत संवेदनशीलपणे लढली गेली पाहिजे. त्याबद्दलची कुठलीही माहिती दिली जाताना ती माहिती अनावश्यक नाही आणि त्याचबरोबर ती अनाठायी ठरणार नाही याची काळजी द्यायला हवी, घ्यायला हवी. दुसरा महत्वाचा मुद्दा, जे काही केंद्र सरकार सांगतंय, जे काही राज्य सरकार सांगतंय ते पाळायलाच हवं. सरकार ही आपल्या पालकांच्या भूमिकेत आहेत. पालकांनी सांगितल्यानंतर ऐकावंच लागतं, अन्यथा शिक्षा अटळ असते. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.